स्टार्ट. परिच्छेद. आरोप भारतीय दंडविधान चे कलम 381 अन्वये आहे. अभियोग पक्षाचे थोडक्यात प्रकरण असे की प्रदीप दिघे खबर देणार, राहणार दीपमाया इंजिनिअरिंग कंपनी, गायकवाड नगर, पुणे यांची दीपमाया इंजिनिअरिंग कंपनी आहे. त्यांची कंपनी तळमजल्यावर असून ते वरील मजल्यावर राहतात. त्यांचे कंपनीत एकूण 25 कामगार व 2 वॉचमॅन आहेत. आरोपी व नामदेव हे दोघेजण खबर देणारच्या कंपनीत वॉचमॅन म्हणून होते. यापैकी आरोपी हा कंपनीतच राहत होता. सदर कंपनीमध्ये दर गुरुवारी कामगारांना सुट्टी असते. अभियोग पक्षाचे पुढे प्रकरण असे की दिनांक 17/11/2011 रोजी कंपनी बंद असल्याने कामगारांना सुट्टी होती, परंतु आरोपीसह दोन्ही वॉचमन कंपनीमध्ये होते. दुपारी 12:15 वाजता आरोपी हा वॉचमन याचेसह मोटरसायकलवर सुट्टी असल्याने गावी जाऊ लागले. प्रवासादरम्यान नामदेव यास आरोपी त्याचे पिशवीमध्ये कंपनीतील 3-4 लोखंडी होल्डर घेऊन जात असल्याचे लक्षात आले, परंतु तो त्यास काही बोलला नाही. त्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून उतरून त्याचे गावी निघून गेला. त्यानंतर झालेल्या घटनेबाबत वॉचमन नामदेव खबर देणार यांना कळविले. त्यानंतर खबर देणार व वॉचमन नामदेव यांनी कंपनीमध्ये जाऊन कंपनीतील मटेरियलची पाहणी केली असता त्यांना 4 होल्डर कमी असल्याचे आढळून आले. त्याची एकूण किंमत 2,75,000 इतकी होती. त्यानंतर प्रदीप दिघे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात चोरीची खबर दिली. परिच्छेद. उपरोक्त खबरवरून गुन्हा रजिस्टर नंबर 272/2011 नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास श्री V.S. पाटील पोलीस हवालदार, श्री विश्रांतवाडी पोलीस ठाणे पुणे यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला. साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीला अटक केली. त्याचेकडून 2 लोखंडी होल्डर जप्त केले व तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र आधारे तत्कालीन पीठासीन अधिकारी यांनी निशाणी क्रमांक 15 वर उपरोक्त कलमाप्रमाणे दोषारोप निश्चित केले. आरोपीने गुन्हा नाकबूल करून खटला चालविण्याचा हक्क सांगितला करिता खटला पुढे चालवण्यात आला. आरोपी विरोधातील आरोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षातर्फे एकमेव साक्षीदार खबर देणार यांना निशाणी 17 वर तपासण्यात आले. अभियोग पक्षाचे पुराव्यानंतर आरोपीचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे जबाब निशाणी क्रमांक 27 वर नोंदविण्यात आला. आरोपीने बचावामध्ये अभियोग पक्षाचे सर्व कथन नाकारले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला असता विचारात घेण्याकरिता खालील मुद्दे उपस्थित झाले. त्यासमोर त्याखालील कारणासह निष्कर्ष देण्यात येत आहे. खबर देणार यांचे सरतपासाप्रमाणे त्यांचे दिघी येथे दीपमाया इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप आहे. तेथे 25 लोक काम करतात. आरोपी त्यांचे वर्कशॉपमध्ये वॉचमन म्हणून काम करत होता. दिनांक 17/11/2011 रोजी आरोपी व निवृत्ती हे त्यांचे वर्कशॉपमध्ये वॉचमन म्हणून नेमणुकीस होते. सदर दिवशी कंपनीस सुट्टी असल्याने दोन्ही वॉचमन वर्कशॉपमध्ये होते.
दुपारी 3:30 ते 4 वाजता खबर देणार यांना वॉचमन यांचा फोन आला व आरोपी वर्कशॉपमध्ये तयार असलेले 4 होल्डर चोरून घेऊन जात असल्याचे सांगितले. सदर होल्डर एकूण 3.5 लाख ते 4 लाख रुपयापर्यंत होते. खबर देणार यांचे पुढील सरतपासाप्रमाणे त्यानंतर त्यांनी खाली कंपनीत येऊन पाहिले असता त्यांची 4 होल्डरची चोरी झाली होती. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची खबर दिली. खबर देणार यांनी पुढे आरोपीस न्यायालयासमोर ओळखले. पुढे ते मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून तो पोलीस ठाण्यात जमा असल्याचे कथन करतात. खबर देणार यांचा पुढील सरतपास मुद्देमाल हजर करण्याकरिता तहकूब करण्यात आला. परिच्छेद उपरोक्त सरतपास दिनांक 8/10/2013 रोजी झालेला आहे. त्यानंतर अभियोग पक्षास पुढील पुरावा घेण्याकरिता पुरेशी संधी देण्यात आली. दरम्यान आरोपी गैरहजर राहिला. आरोपीची उपस्थिती सुरक्षित करण्यात आल्यानंतर खटला जुना असताना देखील अभियोग पक्षास पुरेशी संधी देण्यात आली. परंतु अभियोग पक्ष खबर देणार अथवा इतर साक्षीदारांची उपस्थिती सुरक्षित करू शकला नाही. दिनांक 13/12/2023 रोजी अभियोग पक्षास शेवटची संधी देण्यात आली व दिनांक 6/1/2024 रोजी निशाणी 1 खालील आदेशाप्रमाणे अभियोग पक्षाचा पुरावा बंद समजण्यात आला. यापूर्वी कथन केल्याप्रमाणे खबर देणार यांची अर्धवट सरतपासणी झालेली आहे. त्यानंतर ते पुढील पुराव्याकामी हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे आरोपीतर्फे त्यांचा उलटतपास देखील झालेला नाही. अशा परिस्थितीत खबर देणारचा पुरावा आरोपीविरोधात वाचता येणार नाही. त्यामुळे तो वाचण्यात येत नाही. याशिवाय इतर साक्षीदाराचा पुरावा देखील समोर आलेला नाही करिता मुद्दा क्रमांक 1चा निष्कर्ष नकारार्थी देण्यात येतो. मुद्दा क्रमांक 1चा निष्कर्ष विचारात घेता आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे. दोषारोपपत्राप्रमाणे 2 जप्त लोखंडी होल्डर खबर देणार यांचे आहेत. ते त्यांचे ताब्यात देणे आवश्यक आहे करिता खालील आदेश. आरोपी जगन्नाथ यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) नुसार भारतीय दंड विधान कलम 381 चे आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येते. आरोपीचे बंधपत्र व जामीन रद्द करण्यात येतो. आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437(अ) प्रमाणे ₹5,000 चे बंधपत्र व तेवढ्या रकमेचा जामीन सादर करावा. अपील कालावधीनंतर जप्त 2 लोखंडी होल्डर खबर देणार यांचे ताब्यात देण्यात यावेत. स्टॉप.